कुत्रे पोसून ठेवलीस तू. असं? मग? मी कुत्रे बसले की तुम्ही कुत्रे घेऊन आला तिकडं. बरोबर आहे बाई. सकाळीच गावात फिरलो, कुत्र्यांना म्हणालो या माझ्या मागे मागे या, भुंका माझ्यावर. तसंच झालं हा. तसंच झालं. काहीतरी सांगा बाई, बरं झालं चावलं नाही कोणी. ते सगळं जाऊ द्या, आधी कोण आहात तेवढं सांगा. अरे माणूस आहे ना बाई मी. असं? मग? डोळे फुटले नाहीत माझे, माणूस आता दिसतोय मला, पण इथं कशाला नाव काय तेवढं सांगा. बाई मी एक ना तू इके. हा काम काय करताय? एक नंबर काम आहे माझा. एक नंबर मध्ये म्हणायचं काय तुम्हाला? सांगू अहो काय बोलायचंय तुम्हाला? हे बघा मला काही समजलेलं नाही. बाई समजून घ्या. पहा काय चाललंय तुमचं? नाही समजलं. नाही समजलं. अरे ड्रायव्हर आहे बाई मी गाडीचा. अहो तर मग असं सांगा ना. तर मग हे काय करत होतो तुम्ही? आता आम्ही कधी गाडीवर बसलोच नाही तर आम्हाला काय समजणार आहे? कधीच नाही बसल्या. नाही. चला माझ्या बरोबर फिरवणार. अजिबात नाही, काही गरज नाही त्याची. जेव्हा मी गाडी घेईन तेव्हा बघेन. बापरे, मग बघ. चांगली गोष्ट आहे. मी येईन ड्रायव्हिंग करायला बाई. कुणाचा ड्रायव्हर आहे तेवढं सांगायचं. विक्रमण्णा. विक्रमण्णा? मग आता विक्रमण्णा कोण आहेत? आमच्या मालकाला नाही ओळखत तू? नाही. बाई आमचा मालक म्हणजे 3 ऋतूवर चालणारा प्राणी आहे. अरे देवा. ना आता तो उन्हाळा हिवाळा पावसाळा हे ऋतू असतात एक लोक, आता माणसाचे ऋतू असतात. इतके दिवस झाले बाई नाच गाण्याचा धंदा करता आणि माणसाचे ऋतू माहित नाही. अहो नाही माहित आहे म्हणून तर तुम्हाला विचारते ना. मी सांगतो बाई, टेन्शन घेऊ नका. आमच्या मालकाचे 3 ऋतू सांगतो. पहिला ऋतू हड्डी. हड्डी. आता ही काय आहे हड्डी? अरे हड्डी बाई. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुम्ही मटणाविषयी बोलताय. हा हड्डी. आणि दुसरा? दुसरा मड्डी. तुम्ही काय बोलता ना मला तेच कळत नाही. अरे बाई मड्डी मड्डी इकडे बा मड्डी. असं? हा. आणि तिसरा तिसरा? हा बाई प्रत्येक गोष्ट बोललं पाहिजे असं नाहीये. बघा हड्डी मड्डी. भरलंय. समजलं? चांगलं डोक्यात भरलंय मी माझं. चांगलं असं असं सांगत होतो तर नाही समजलं आणि ते बिना सांगल्यानं समजलं. हुशार बाई. चांगलं हुशारच आहे. वा वा. अच्छा म्हणजे अशा रंगेल माणसाचा रंगेल ड्रायव्हर असते का तुम्ही? ते तस्त बाई काम बिघडलं सपा. माझा मालक रंगला पण मला काही रंगवाले जमलंच नाही बाई. रंगवायला जमलं म्हणजे म्हणायचं ना. अजी रंगवाले जातो मी. रंगवाले जातो पण शाहीत संपून जाते जी वेळेवर. नाही तर का मग भरायचं असतं ना. अजी भरलो का जी शाही भरलो लिहायला गेलो तर निपच मोडली. अहो, मग प्रश्न रंगवायला पाहिजे होतं ना. अजी तेही केलो जी ब्रशने रंगवाले गेलो तर सारा ब्रश झिजून गेला. एक केस नाही राहिला जी ब्रशवर. बाई तुम्हाला खरं सांगतो या कामात सक्सेस नाही जी रंगवायच्या. सांगा ना जी काहीतरी उपाय सांगा ना जी. तुला उपाय पाहिजे? हो. आहे ना, आहे. माझ्याजवळ उपाय आहे. सांगा बाई सांगा. पण त्यासाठी किंमत मोजावी लागते. अरे पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही बाई. पैसे बोला फक्त उपाय सांगा तुम्ही. पैशाचं काय काळजी नाही करायची. बापरे. बोला. किती द्याल हो? हा किती द्याल? बाई ड्रायव्हर माणूस आहे. हो. महिन्याचा 5,500 पगार आहे. माझी अवकात पाहून बोला म्हणजे झालं बस. ए, हा. बाहेर हो आताच्या आता. आताच्या बाहेर हो. अरे काय झालं? कारण इथं येणारा प्रत्येक माणूस लाखाच्या गोष्टी सांगते आणि तू हजाराच्या गोष्टी करतोस. भिकारी कुठला? बाय भिकारी नाही म्हणायचं. भिकारी नाही म्हणायचं. पैसा बोल तू. गोष्ट करतात. बापरे. पैसा बोल भिकारी म्हणावता नाही. जास्तच नाव मारलंस नाही का? मग? काय बरं? 10,000, 20,000, 30,000 जेवढे असतील तेवढे काढ. बस एवढीच गोष्ट हो. गोष्ट करते माझ्या समोर पैशाच्या. हो ना का मजाक समजलीस का तू? एक काम कर बाई हे घे 1,000 रुपये. 1,000 रुपये? हा. आणि बाकीचे? बाकीचे किस्त्या पाडून देतो. आता किस्त्या पाडून द्यायला ही काय शोरूम मध्ये गाडी वाटली तुला? अरे तो शोरूमची गाडी नाही असतं काय झालं? संसाराचा गाडा वाहणारी मालवाहू गाडीत आहेस ना तू. म्हणालात मी आणि संसाराचं गाडं मारणारी? अरे देवा. अहो आणि मी जर तुमच्याशी लग्न केलं तर? डायरेक्ट लग्न 1,000 रुपयामध्ये. बाई जर माझ्याशी लग्न केलं ना तू गाडी मी गाडा. अरे मस्त जमेल आपला जोडा. खरंच किती छान बोलता. बाई हात नको लावा. हात नको लावा आजी. काय झालं? आजी कोणत्याही बाईने हात लावून काही एक पाय हालतच राहते माझा. मोठा करंट लागते इकडे काही समजेल बाई. म्हणून मी सांगतो ना बाई कोणत्या बाईला असा हातच नाही लावत. अरे थांब म्हणत तू असाच करते बाई. कोणत्या बाईला मी हातच नाही लावत. असा हात नाही लावला का बंद होते. आणि असा हात लावला अरे थांब म्हणत असाच होते बाई. बरं हाताची सोडा असा खांद्यावर हात ठेवला का दोनही पाय हात.
का होते ना का नाही म्हणून बाई मी पहिल्यापासून कोणत्या बाईला असं हातच नाही लावत. बापरे नाही चांगला साधा बोळा समजत होते चांगला वस्ताद निघालाच ना. आजी साधाच आहे मी कोणत्या गावात विचाराजी साधा माणूस आहे. असं इकडे हात लावतो तिकडे हात लावतो मी असं करत नाही तसं करा काय चाललंय तुझं. मला सांगत होतं का असा हात लावला तर पाय हालते मग उभं राहिलं बे. असं बापरे चांगला चांगला भाऊ चांगला जाऊजी मी तुम्हाला असा हात लावलो कधी आता काय करायचं सांगत आहो हात लावला तर पाय हालते म्हणून. अजिबात बोलू नको तू अजिबात बोलायचं नाही. अरे रवी आहे तो रवी ते बैताडेल ना अबे या जाऊ दे ना बोंबली तर झाले. हे तसं बोलू नकोस मी तर दार खोललं नाही ना तर त्या दाराचा फोन करून ठेवतो. आले आले अबे येते का बाय बोलू नकोस ना. मी आहे ना बोलायला तू कशाला बोलतोस? हे बघ तू एक काम कर तुला तू आतमध्ये जा आतमध्ये. आतमध्ये जाऊ एकटाच जाऊ मग तुला काय वाटतंय मी येणार आहे तुझ्यासोबत? तर 1000 रुपये दिलो तरी मग मी अच्छा 1000 दिला असेल ना तर बाकीचे तुझ्याकडेच आहेत. तर किस्त्या म्हणून देत नव्हतो का मग मी जेव्हा किस्सा मारून देशील तेव्हा बघू. मग असं व्यवहार राहते का माणसाचा. अरे काय झालं तेव्हा सांभाळून चाल ना. हा एवढीसा दरवाजा बनवलीस तू हा तिकडे दरवाजा आहे मूर्खा. इकडे कधी सरकला सरक ना तिकडे. आले ना. आलास? हीच वेळ भेटली होती तुला यायसाठी. जेव्हा पाहिला तेव्हा मदत लवकर सोडव अवचन लवकर सोडव. अरे मारतेस कोण तू? अरे या थैलीची गाठ सोड बरं ना. तर बोलू देशील तेव्हा का नाही? बापरे एवढी गाठ पाडावी लागली. नवल्यासारखं गाठ पाडून आलो. लवकर काढ वर. अरे लवकर काढ ना वर. अहो लवकर काढ वर. काय चाललं का रे तुझं? तू मारत काऊन आहेस तू? काय करतोस? अरे या थैलीतले कपडे काढ बरं ना. अरे तर मग असं बोल ना. तर बोलू दे ना. असं वाकण्यात जाण्याची सवय पडली की सांगत नाही. मूर्ख कुठला बघू दे काय आणलंस ते. जीन्स शर्ट तेही आणणार होतो पण तुझा साईज माहित नव्हता. बाहेर हो, बाहेर हो, आता बाहेर हो. तू मगारपासून मारत आहेस. तू मगारपासून मारत आहेस. सोडणार आहे तुला बाहेर हो आता आता. अजिबात तोंड दाखवायचं नाही तुला. असं आणि जेव्हा काम राहिलं तेव्हा रवी इकडे ये रे इकडे ये रे म्हणतेस तू. बापरे. आणि आता हातावर मारतेस तू. एवढ्या गावात सांगत असता करतोस का कुणासाठी का करतोस तू माझ्यासाठी? का करतोस तुझ्यासाठी? हो. त्या दिवशी प्रशांत धाऱ्याच्या घरच्या दुधी चोरून आण म्हणली. चोरून आणलो मी. हो. वड्या बनवलीच नाही एकटीनं दाबलीस. असं? माझं नाव समोर करतो अन्नात पण होती पण वडी कुणी दाबले नाही नाकदार कुणी दाबले? असं एक दिलीस तोही बिन भोकाचा. खातो आपण नाव माझं समोर करतो अजिबात माहित नाही मला सांगून ठेवतो तुला. आणि काय रे मला सांग तो पॅन्ट शर्ट घेऊन आला माझ्यासाठी. मी जर पॅन्ट शर्ट लावला तर ह्या गावातील लोक काय म्हणतील मला? ते ह्या गावच्या लोकांना नवरा करणार आहेस तू. म्हणजे म्हणायचं काय तुला मी तुला नवरा करणार आहे तुझ्याशी लग्न करणार आहे. खाऊन माणूस नाही मी. तुझे गावातले सर्व लोक सांगतात तुझ्याजवळ माणसासारखं सर्व आहे म्हणून. हो सांगत असतील माणसासारखं सगळंच आहे म्हणत असतील आणि माणूस आहे म्हणत असतील पण काही कामाचं नाही. तुझे सर्व मन पण बिन कामाचं नको म्हण. असं जे आहे ते सांगत आहे ना. तू माझं कामच नाही पाहिजे. एकदा का कामावर भिडलो ना मी तर पूर्ण काम होईपर्यंत सोडतच नाही. असं का जमते का रे तुझ्याच्यानं? का जमते तुझ्याच्यानं? काही जमत नाही. काही हो तू बोलत आहेस माझ्याशी आणि पाहत आहेस तिकडे. काय आहे तिकडे? घर माझं आहे आणि मला जिकडे बघावं असं वाटेल तिकडे बघेल. तुला काय करायचंय? काय करायचं म्हणजे मगापासून तू तिकडे पाहत आहेस. सांगितलं ना घर माझं आहे म्हणून. काऊन दुसरी सिम टाकलीस का? हवं तर तसे समजू शकतो. तुझे पण माझ्या सिम शिवाय तुझ्या मोबाईलला कव्हरेजच नाहीये. एकदा का माझी सिम टाकून पाय आणि पाय मग दंडावर दंड येतात. आवाज ज्याची कव्हरेज नाही आहे त्याची दंडी येते. बापरे
काय तुझा सीन सांगतोस? काही नाही आहे, सारी फुसकी पुडी आहे. हा. फुसकी पुडी नाही म्हणायचं. जे ते सांगत आहे. हा. पाय पाय तिकडे पाय. इथे काहीतरी आहे इथे. ए, घर माझं आहे म्हटलं ना मगाशीच. मला जिकडे बघा सोडून तिकडे बघेन. तुला काय करायचं? कोण दुसरा पाहिलीस? आहा. हा? हो ना, हवं तर तसंही समजू शकतोस. माझ्या दिलाचा राजा, गोरा, गोमटा आणि एक सांगू, विशेष म्हणजे छान छान कपडे लावणारा. आणि मी तसाच राहतो. तो कपडे घालताना मी उघडाच राहतो. हे असंच आहे तुझं, असंच आहे तुझं, म्हणून तुझ्याशी लग्न करायचं नाही मला. काय असं काय काय असं काय? तो कपडे घालतो ना, हे करतो ते करतो. तू मगापासून पाहत आहे. इकडे काहीतरी आहे. मी आता ना आतापर्यंत लाताना मारत होतीस, आता फिरवतच आहेस. ए, म्हणजे काहीतरी गोम आहे. तुला प्रेमाने मारत नाही का मी? असं कशाला करतो तुला प्रेमाने मारते ना, माहित आहे ना? असं समस्ये मी आलो. नाही, 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 नाही. अजिबात नाही. मिळालं का काही? मिळालं का काही? मिळालं नाही, परंतु याची काहीतरी आहे. असं? घरामध्ये गेला होतास ना आता? बघायचं असतं ना मग जिथं तिथं जाऊन. आणि हो पूजे, त्या आतमधला दरवाजा काऊन उघडा ठेवली आहे? घर माझं, हा, मला जो दरवाजा खुला ठेवायचा वाटेल तो ठेवेल. तुला करायचं काय? तसं नको करू. बरं झालं माझ्यासारखा साधा माणूस आहे तर, नाही तर मग बापरे, हा. तू हा. आणि साधा कोणता माणूस आहे रे? अप्पा फैलवला ना हा माणूस साधा आहे म्हणून. साधा साधा नाही तर का? हा. केला का केला? हा, ये 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 साला भाटो तू धोस. ये ये. अरे तू कधी आलात रे रवी? तू कुठं आहेस? तू कुठं आहेस? अरे पण तू इकडे काय करतेस? हे बघ, हे घर माझं आहे, समजलं? तुझं काय का? अगं काय नाटकं लावून राहिल्या? दर पाळ्या भाटो, हा? आणि होगा भाटो, हा. तुला माझाच माल का गोड लागते का? अरे काय तुला समजत नाही का? आपण शाळेत शिकत असताना एक पान दोघे अर्ध अर्ध वाटून देतो घात का? का बायको वाटून खायचो? अबे तर ते नाही म्हणते ना यार. तुला कोण सांगितलं मी तुला नवरा करणार आहे म्हणून? हो ना. काऊन नाही म्हणते? अरे काऊन नाही म्हणते? बावरीला सारखा करतो रे. हा, बघ, 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 बघ. कसा बे तू सांडासारखा मार खाऊन नाही लावला असं होते का बे? असं होते का म्हणजे? मग पैसा द्यावा लागते बाईला तेव्हा बाई जवळ येते. पैसा पाहिजे? हा. किती लागते ते बोल बरं. किती लागते ते बोल. किती आहेत बे? 100. आता 80 आहेत. गावातील लोक सांगत होते हा. तू खरा खाल्लास 20 रुपयाचा तोडून. बे तू सांगितलास लोकांना सांगत. कधी माझ्या पैशाने खाल्ला मी मग आणि हो बे 100 का होते बे? हा 1000 पाहिजेत 1000 तेव्हा बाई जवळ येते. हजारो? मग हे 1000 वाली आहे. मग का? याला चिल्लर वाटले. भाटो हा. तर 1000 रुपये दे बरं. तुझ्या तोंडावर पिकतो. इकडे फेकाले. पैसे मागू मागू अबे सदा काही काम धंदा करणं पैसे कमव. तर काम धंदा सांग ना का तू? अबे तर तोही मीच सांगू का? मग भाटो झालाच काय तू? अरे यार, माझ्या मालकाचा काटा काढासाठी या बैताळाचा उपयोग करू शकतो मी. आणि ही बाई सोबत असली तर बरोबर, नाहीतरी माझा मालक बैल वेळाचा आहे. तसंच करतो. एक नंबर काम झालं. काय तू एकटाच काय बडबडत आहे? अरे तुझ्यासाठी काम शोधतो तर काम मिळालं. काय कर 2-4 दिवसानंतर आमच्या मालकाचा वाढदिवस. तू काय करायचं त्या वाढदिवसात तू चांगले सूट बूट असे नवीन नवीन कपडे घालून यायचे. किरायचे टेन्शन नको घेऊ. किराया कोण देईल? किराया मीच देईन. अजिबात टेन्शन नाही घेवायचा. नाही नाही, हा किराया तू देशील. बर किराया तू देशील. अरे मी नाही वाटो. अबे मीच देईन टेन्शन नको घेऊ. आणि मग तिकडे गेल्यावर सूटबूट घालून तिकडे गेल्यावर इकडे तिथे गेल्यावर आधी त्याला काय समजलं का म्हणून विचार. मग अशी सांगून झालं ना बे नंदीबैलासारखा मान का हलवत असतो. काहून तू काहीतरी सांगलास तू? अरे तुला माहित नाही एका काळाने तो बैरा आहे, बैरा. अबे तर सांगत काऊन नाही बे बैला म्हणून मार आम्हाला हलवत होता. बाटो हा. मस्त खाजवल्यासारखं लागत होत.
ते बोट टाकू का बेकाना इकडं बघ मी तुला सांगतो तर तिथं सूट बूट कपडे घालून आल्या बघ तिथं गेल्यावर तो काय कसे माहिती आहे मग का हा जमलं हिला माझ्यासोबत पाठव. अजिबात नाही, अजिबात जाऊ नको. अरे तुला जाणं गरजेचं आहे, तुझं नाही होत काम तुला माहित आहे ना कसं बावरेला तिवरेला सगळं करतोय आणि मी याच्यासोबत जाणार हट, नाही 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 करणार. करत बाबा. चांगला राशील बोल चांगला राशील काहून नाही म्हणते बघ कसं करतो बघ. कसा केल्यानं नाही हो बे प्रेमानं बोललं बे दोन शब्द बे पाठवते काही नाही आता. हा हिला सांग एक सांग तू आता. हा धाव धावच पडते का ती झोला झेंडी. झोला झेंडी म्हणत आहे. अबे तो झोला झेंडी झोला झेंडी कमी मोठी पदवी झाली का बे कमी भाग्यवान आहेस का तू असा मग का ए पुन्हा म्हण पुन्हा म्हण. झोला झेंडी. काय गे बोल? एक वेळा म्हण. झोला झेंडी. पाहिलं झोला झेंडी असा झोला झेंडी पाहिला तुम्ही दोघंही म्हणत आहा बाबा. एकदम काहीतरी मित्राचं ना म्हणून- गडबड आहे ती. नाही 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 खरंच मोठी पदवी आहे टेन्शन नको घेऊ आणि सांगतो भाटो आता हा. पुष्कळ झालं जेव्हा आला तेव्हा माझ्यावर ढवढव येते. हा आपण दोघांमधून कुटुंब प्रमुख कोणाचे सांग बरं तू. कुटुंब प्रमुख ना हा. बरं बरं ठीक आहे सांग आमच्या दोघांमधून कोण कुटुंब प्रमुख सांग ते काले सांगाल काहून? ते काले सांगाल. अबे, तर हळू घे ना बे हळू घे ना न ते बाईच बरोबर झाले त्याच्यामध्ये मी सांगितलं कसं होईल हे बघ मी सांगते हा. पण त्याला अगोदर सांग प्रेमाने विचार मला. मला विचार बे हळू 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 विचार थोडंसं. हा का करून राहिला बे? काय करून राहिला का दुकर हा पप्पी घेता. ये इकडे. अच्छा लुलुलुनाची. चांगला प्रेमाला विचारलं बे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. तुला विचारायला काय सांगितलं विचारतोस काय तू हा तुझा हसली ना हसली का नाही अबे फक्त हसली तू काय करून राहिला पुन्हा आज मी म्हणलो आता बिलमतो म्हणलो मी. बोलत नाही म्हणून बोलत नाही. नाही तू तू आता तो समजायचं एक एक गोष्टी समजत जा तू जरा हा बोल बोल प्रेमानं बोल प्रेमाने बोल. हा तुझ्या हा. आमच्या दोघात कुटुंब प्रमुख कोण आहे. सांगते ना मीच सांगते जो माझ्या नातवाला जास्त साथ देईल ना तोच कुटुंब प्रमुख होईल. झालं ना नाच गाण्यात साथ देईल तो चांगला ठीक आहे पण तुझा काही प्रश्नच नाही एक नंबर आहे नाच गाण्यामध्ये तुझं काम पुन्हा सोपं करतो मी गाणं म्हणू लागतो तू नाच म्हणजे काम तुझं झालं तू ये इकडे बिलकुल तयार राहा त्या तयार राहण्याचा बिलकुल पहिला ठीक आहे आणि केला या डीजे मी चालू नको धिंगाणा आता तू घालू गाणं तरी सुरू होऊ दे ना बरोबर गाणे सुरू झाले गाणं सुरूच नाही झालं. अबे सुरू व्हायचं बाई नाचली का मग बरोबर तयार राहा गाणं सुरू झालं ना ठीक आहे अगं तयार राहा आणि केला या डीजे मी चालू नको धिंगाणा आता तू घालू का पाहतास बे गाणं सुरू झालं ना बे घुगडा गाणं सुरू झालं. अरे गाणं सुरू नाही झालं म्हणून गाणं सुरू झालं म्हणून कोणतं हे सांग पाठव. तू एक काम कर जेव्हा नाच असं वाटलं तेव्हा नाच गाणं म्हणा असं वाटलं तर गाणं म्हणा ठीक आहे पक्का चल घे आणि केला ये डीजे मी चालू नको धिंगाणा आता तू घालू नको धिंगाणा आता तू घालू केला या डीजे मी चालू नको धिंगाणा आता तू घालू जेव्हा नाचायला लागली शालू पोर चोर बिघाडत चालू चालू नाच 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 चालू नाच चालू नाच ग नाच ग चालू नाच
वाढून गेलो असताना पाहिलं तुला ग शालू तुझा दिवाना झालो अन पाहून झटका कमरत माझं काढीच लागलाय डोलू पाहून झटका कमरत माझं काढीच लागलाय डोलू जेव्हा नाचायला लागली शालू थोर थोर अरे शालू चल झोप 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 लवकर झोप अरे शालू झोप 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 लवकर झोप कसं आहे का बे गाणं शालू झोप झोप आहे का बे अबे शालू नाच नाच आहे घुबडा मग का अरे शालू नाच 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 शालू नाच शालू नाच 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 शालू नाच शालू नाच 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 शालू नाच शालू नाच 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 शालू नाच शालू नाच 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 शालू नाच शालू खायले हात कातावल्या सांडासारखं समजायला काही समजत नाही चांगलं झालं तरी बे जमलं चल आता एक सांग आमच्या दोघातून कुटुंब प्रमुख कोण आहे ते सांग तूच होतस ना बे तूच होतस ना बे मस्ताचं काम झालं तुझं एका त्याला व्यवस्थित विचार म्हणा तशाने जरा सांगेन मी व्यवस्थित विचारामध्ये व्यवस्थित पूजा हा आमच्या दोघांमध्ये कुटुंब प्रमुख कोण आहे बघ आहे ना? असली का रे? तू त्याच ना बे, तू त्याच. अहो कुटुंब प्रमुख ना सांगते ना मी सांगते अरे मरतो का बापा भाटो हा. तुमची सेटिंग आहे अरे यार तुझं गैरसमज आहे तसं नाही का बे? नाही, बाईला नाही, वाटलं नाही. तो रिझल्ट तू दिला होता बाईला नाही नाही सर्व करेन मी पण येऊन तुझ्याकडेच तुमची सेटिंग आहे भाटो अबे तसं नाही चल तुला एक संधी देतो मित्राच ना आमचा हा. एक संधी देतो एक प्रश्न विचारतो तुला त्या प्रश्नाचं नीट उत्तर दे उत्तर दिला तर कुटुंब प्रमुख तू का ग अगं मित्र आहे, आपलं जाऊ दे ना काय करतेस ठीक आहे एक प्रश्न विचारतो आणि प्रश्न सोपा आहे आणि तुझ्यासारख्या हुशार माणसाला तर काही सांगायचं काम होत नाही बहुत दिमाग आहे तुझ्यात आहे ना तर प्रश्न ऐक सोपा प्रश्न आहे बघ मला सांग सुई टोचल्यावर रकत काऊन बाहेर येते एवढा मी बैताळ वेळला काऊन? एकदम फेकाच्याच कामातून अरे काही ना काय विचारतात भाटो हा कुठे प्रश्न हो का अरे सुई टोचल्यावर रक्त काऊन येते अरे सुई टोचल्यावर रक्त थोडस बाहेर येईल येईल ना हा. येईल हा. ना काहून येईल ते सांग हे महत्वाचं वाटो हा. तू टेन्शन घेतलास आहे म्हणजे वाटे मी कुटुंब प्रमुख होत आहे म्हणून तू टेन्शन घेतलेस आहे तरी पण तुला समजावून सांगतो मी. सांग, सांग, सांग. हा झाला हात आणि हे झाली सुई हो. तू सुई पाहिलीस व तू बघितलास सी पॅरिस तिथं तू तर सुया बहुत पाहिली अशी आहेस. बोलली आहे. हा झाला हात हात. हे झाली सुई हम्म. आहे. हे आलं पा आलं ना आलं ना दत्त हा. आलं ना काहून आलं ते सांग अरे भाटो तू चांगला समजून घे बरं. हा झाला हात हो. हे झाली सुई हो. हे आलं पा. आलं आलं हा. ना आलं का नाही अबे तर काहून आलं ते सांग ना बे. अरे माझा दिमाग खराब करतेस तू तुला तरी याचं उत्तर येतं का मग बिना आल्यानं विचारलं का तुला अबे सरळ आहे ये तुला सांगतो तुला माहित आहे सुई टोचल्यावर रकत काऊन बाहेर येते सुई कोण टोचला ते पाहावासाठी रकत बाहेर हे हो का साल्या भाटो हा? तुझी सुई हे हो का हा पण माझ्या तडाख्यात भेट अरे तुला सुई नाही चांगली दाबण टोचतो आणि शिशिक भरचं रक्त काढतो मग त्याला बोंबलत बस भाटो